विदर्भातील चारही महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूरमध्ये महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। राष्ट्रवादी सोबत कोणतीही चर्चा झाली नाही असं आता बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। मात्र विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आता युती झालेली आहे। शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली, ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। जवळपास अंतिम होत आला आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे। तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं महायुतीच्या संदर्भात मी संजय भाऊ, आशिष भाऊ, कुमालजी तुमाणे साहेब आणि आनंद अडसूळ साहेब आमच्या चारही महानगरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17 मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आरोप आहे। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांनी त्यांना टोला लगावलेला आहे। युतीची चर्चा पत्रकारांसमोर होत नाही, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी वक्तव्य केलं। तर भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहतांना सरनाईकांनी टोला लगावलेला आहे। आता तुम्ही मेहता साहेबांना एवढी वर्ष ओळखता, शेवटी कसं असतं, काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, काही कार्यकर्त्यांना अजून उत्तेजित करण्यासाठी खोटं का होईना पण ते बोलावं लागतं। ते बोलले त्या दिवशी, त्यामुळे कार्यकर्त्यांना तो उत्साह आला आणि मी आधीच म्हणालेलो की ज्या गोष्टी त्यांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये बोलले त्या गोष्टींचं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की ही गोष्ट मी केली, म्हणजे बाळासाहेब ठाकरे कलादालन मी केलं, पण कलादालनामध्ये भ्रष्टाचार झाला तो मी केला नाही। बाळासाहेब ठाकरे कलादालनचं काम पूर्ण झालं हो, पण मी थांबवलं नाही म्हणून त्याला 9 वर्ष लागली। तर ह्या सगळ्या गोष्टी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।